नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीजमध्ये। आज आपण पालकाचं वरण बनवणार आहोत। तर त्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे। त्यानंतर 1 वाटी मी पालक घेतलेला आहे, तो पण आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला 1 कापलेला टोमॅटो घालायचा आहे। त्यानंतर 1 बटाटा, 2 ग्लास पाणी मी घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे कुकरमध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हे सगळं शिजेल। 3 शिट्ट्या मी काढून घेतल्या, तर तुम्ही बघू शकता मस्त असं डाळ, पालक, टोमॅटो, बटाटा सर्व शिजलेलं आहे। आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। तर एका पातेल्यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा मोहरी घालायची आहे। त्यानंतर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं मोहरी तेलामध्ये छान असे तडकले की त्यानंतर 1 कापलेला कांदा आपल्याला घालायचा आहे। कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा। कांदा तेलामध्ये थोडासा गुलाबी झाला की लगेच आपल्याला यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं। आता आपल्याला यामध्ये 1 वाटी चिरलेला पालक घालायचा आहे, जो की कच्चा आहे, आपण शिजवून घेतलेला नाहीये। यामुळे पालक वरण जे आहे ते छान दिसतं, पांढरं दिसत नाही आणि हिरवं दिसतं। तेलामध्ये पालक व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा। यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला। हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे फिरवून घ्यायचे आहेत। आता या फोडणीमध्ये आपल्याला कुकरमध्ये जे आपण वरण शिजवून घेतलं होतं, पालक आणि वरण, ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले, फोडणी जी आहे ती याला पूर्णपणे लागली पाहिजे, असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी सगळं फिरवून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला 1 उकळी आणायची आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे। तर आपलं पालकाचं वरण तयार झालेलं आहे। आता ह्याला आपण सर्व करून घेऊया। तर अशा प्रकारे आपलं चमचमीत चटपटीत असं पालक वरण तयार आहे। याला मस्त चपाती बरोबर, भाताबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता। रेसिपी करायला खूप सोपी आणि उत्तम आहे, कुणीही करेल अशी पण आहे। तर नक्की एकदा घरी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।